एखाद्या व्यक्तीचा चेहरा वाकडा असेल किंवा लहानपणापासूनच जशी जशी वाढ होत जाते तर तसं खालचा जबडा जो आहे तो एका बाजूला वाकडा होत जातो आणि त्याच्याने चेहरा पूर्णपणे एका बाजूला कल्ल्यासारखा दिसतो किंवा चेहऱ्याचा एक बाजू मोठी वाटते आणि दुसरी बाजू छोटी वाटू लागते। तर अशा प्रकारे सुद्धा चेहऱ्यांची कधीकधी जशी जशी वाढ होते त्या प्रकारे चेहऱ्याची विद्रुपताही वाढत जाते आणि चेहरा जास्त आणि जास्त वाकडा दिसू लागतो। तर अशा कंडिशनमध्ये आपण याला करेक्ट करू शकतो का? तर हो, करू शकतो। तर आज आपण हेमीफेशियल मायक्रोझोमिया बद्दल जाणून घेणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर मयुरी देशपांडे, डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर। हेमीफेशियल मायक्रोझोमिया म्हणजे काय? तर जशी बाळाची वाढ होत जाते तर त्या प्रकारे बाळाचा चेहरा पण वाढत जातो। तर ही वाढ नॉर्मली सिमेट्रिकल असते, म्हणजे चेहऱ्याचे दोन्ही भाग समान रीतीने वाढत जातात। पण कधीकधी काही मुलांमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूची वाढ ही कमी राहते आणि चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूची वाढ ही जास्त होते। तर हे झाल्यामुळे काय होतं की हळूहळू एका बाजूचा चेहरा मोठा होऊ लागतो आणि दुसऱ्या बाजूचा चेहरा छोटा दिसू लागतो आणि त्यामुळे चेहऱ्याला एक असा कॉन्केव्हिटी किंवा असा बाक आल्यासारखा दिसतो आणि ज्यामध्ये आपल्याला एक डोळा छोटा आणि एक डोळा मोठा दिसतो, एका बाजूचा गाल छोटा, एका बाजूचा गाल मोठा दिसतो। जास्त फरक हा हनवटीमध्ये होतो, जेव्हा हनवट पण तिरकी दिसू लागते आणि जी छोटी बाजू आहे तिकडच्या बाजूला हनवट डिव्हिएट होते आणि त्यामुळे चेहऱ्याचा एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशी दिसू लागते। तर ही कंडिशन आहे, ह्याला म्हणतात हेमीफेशियल मायक्रोसोमिया। हेमीफेशियल मायक्रोसोमियाची कारणे काय आहेत? तर काही मुलांना त्यांच्या DNA वरती लिहिलेलं असतं की त्यांची प्रत्येक हाडाची वाढ किती व्हावी, तर त्याप्रमाणे चेहऱ्याच्या एका बाजूची वाढ जरा कमी राहते आणि दुसऱ्या बाजूची वाढ जास्त होते। तर ह्याला कंजेनिटल मालफॉर्मेशन किंवा कंजेनिटल एनॉमली किंवा डेव्हलपमेंटल एनॉमली असं म्हटलं जातं। तर जसं जसं बाळ डेव्हलप होत जातं तर तसं ही एनॉमली वाढत जाते। काही वेळेला कानाच्या इन्फेक्शनमुळे जो TMJ जॉईंट असतो, म्हणजे जो खालच्या जबड्याचा वरच्या जबड्याशी जिथे जॉईंट असतो, तर हा जॉईंट कानाच्या जवळ असतो, तर त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा कानाच्या इन्फेक्शनमुळे तो जॉईंट अफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला ही वाढ बदलू शकते आणि त्याच्यामुळे एका चेहऱ्याची बाजू जास्त वाढते आणि दुसऱ्या चेहऱ्याची बाजू कमी वाढते। कधीकधी एखादा ट्यूमर बनतो, ज्यामध्ये कसं असतं की जशी जशी वाढ होत जाते तसं इकडची बाजू जास्त वाढते आणि त्यामुळे ज्या बाजूला ट्यूमर असतो त्या ठिकाणची वाढ जादा होते आणि ज्या ठिकाणी नॉर्मल असते ती वाढ कमी दिसू लागते आणि त्याच्यामुळे सगळा चेहरा वाकडा होऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे कारणं आहेत ज्यामुळे चेहऱ्याच्या वाढमध्ये फरक येऊ शकतो आणि त्याच्यामुळे हा डिफेक्ट बनू शकतो। तर अशा रीतीने वेगवेगळ्या कारणांमुळे चेहरा वाकडा होण्याची शक्यता असते। बाळ लहान असताना चेहरा सिमेट्रिकलच दिसतो, पण जसं वाढ होते तसं त्याच्यामधली डिफॉर्मिटी वाढत जाते। काही मुलांना जन्मताच काही हाडाचा भाग नसतो, म्हणजे त्यांना उपजत व्यंग असतात, ज्यामुळे चेहऱ्याचा काही हाडं मिसिंग असतात आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ कमी होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी चेहरा छोटा राहतो आणि दुसरी बाजू मोठी राहते जिथे नॉर्मल वाढ होत असते। तर यामुळे सुद्धा चेहरा वाकडा दिसू शकतो। आता ह्याचं डायग्नोसिस कसं करायचं तर आणि कधी ट्रीटमेंट करावी? तर याच्या डायग्नोसिससाठी आपल्याला CT स्कॅन काढावा लागतो। CT स्कॅन काढल्याने आपल्याला चेहऱ्याच्या हाडांची पूर्णपणे रचना आपल्याला समजून येते आणि त्याची वाढ कशी होते हे आपल्याला मॉनिटर करता येतं। हा CT स्कॅन कधी काढावा? तर जेव्हा आपल्याला पहिल्यांदा आढळतं की चेहरा वाकडा दिसत आहे तर त्यावेळेला आपण CT स्कॅन काढणं गरजेचं आहे आणि त्यावेळेलाच एका तज्ञ प्लास्टिक सर्जनचं आपण ह्याच्यावरती मत घेणं आवश्यक आहे। जेव्हा तुम्ही प्लास्टिक सर्जनला भेटाल तर कोणत्या कारणामुळे हे घडतंय तर त्या कारणानुरूप तुम्हाला प्लास्टिक सर्जन ट्रीटमेंट सजेस्ट करेल। काही उपजत व्यंग असतात, त्याचं साधारण पहिल्या वर्षीच ऑपरेशन करावं लागतं, ज्याला क्लेफ्ट सिंड्रोम असं नाव आहे। चेहऱ्याच्या हाडांना वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाढ असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज कराव्या लागतात आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला ॲक्युरेट गायडन्स हा एक तज्ञ प्लास्टिक सर्जनच देऊ शकतो। त्यामुळे तुम्ही एका तज्ञ प्लास्टिक सर्जनला, तुमच्या जवळच्या प्लास्टिक सर्जनला भेटू शकताय आणि त्यांच्याकडनं जी काही एक्सपर्ट ॲडवाईस आहे ती तुम्ही घेऊ शकताय। मेजॉरिटी ऑफ द पेशंट्सना, बऱ्याचशा पेशंट्सना 18 वर्ष कंप्लीट होईपर्यंत काही सर्जरी न करणे हेच शहाणपणाचं राहतं, कारण जर हाडाची वाढ व्यवस्थित होत असेल तर त्यांना 18 वर्ष थांबल्यानंतरच आपण कॉस्मेटिकली करेक्ट करू शकतो। नाहीतर काय होतं की जर आपण 18 वर्षाच्या आधीच जर का सर्जरी केली तर त्या कंडिशन्समध्ये एखाद्या वेळेला वाढ जास्त खुंटू शकते आणि त्याच्यामुळे डिफॉर्मिटी रिव्हर्स होऊ शकते किंवा
ती वाढ कंटिन्यू होत राहते आणि त्याच्यामुळे डिफॉर्मिटी एक्झॅजरेट होते। तर अशा रीतीने वाढत्या वयामध्ये सर्जरी करण्याचे दुष्परिणाम पण आहेत। तर त्यामुळे तुम्ही तुमच्या नजीकच्या तज्ञ प्लास्टिक सर्जनला भेटावं आणि त्यांच्याकडून ही ॲडवाईस घ्यावी। बऱ्याच वेळेला वरचा जबडा छोटा असतो आणि नाक पण त्याच्यामुळे चपटं होतं, खालचा जबडा पुढे येतो। काही पेशंट्समध्ये वरचा जबडा पुढे येतो आणि खालचा जबडा मागे जातो। तर एका पक्षासारखा किंवा बर्ड फेस डिफॉर्मिटी म्हणतो आपण, म्हणजे पक्षाच्या चेहऱ्यासारखा दिसतो, ज्याच्यामध्ये नाक पुढे चोचीसारखं येतं आणि खालचा जबडा जो आहे तो मागे जातो। दुसऱ्या कंडिशनमध्ये ज्याच्यामध्ये वरचा जबडा मागे गेलेला आहे आणि खालचा जबडा पुढे आलेला आहे, ह्याला प्रोग्नॅथिझम म्हणतात, ज्याच्यामध्ये लोकांची हनवट खूप जास्त प्रॉमिनंट दिसते। तर या सर्व कंडिशन्स आपल्याला प्लास्टिक सर्जरीद्वारे करेक्ट करता येतात आणि मेजॉरिटी ऑफ द पेशंट्समध्ये 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ह्याची सर्जरी केली जाते, जेणेकरून ते हाडांची वाढ पूर्णपणे थांबलेली असते आणि आपण जी ट्रीटमेंट करू त्याच्याने जी डेफिनेटिव्ह रिझल्ट देऊ ते लॉंग टर्म राहतात। फक्त यासोबतच काय असतं की जबड्याबरोबर जबड्यांचे दातांची पण रचना बदलते। जशी जबड्यांची सर्जरी केली जाते त्यासोबत त्याच्यावरच्या दातांची पण रचना बदलते। तर यासाठी सर्जरीसोबत त्यांना डेंटल ट्रीटमेंटची पण गरज पडते। तर ह्याला एका ऑर्थोडॉन्टिशियन बरोबर पेअरअप करून प्लास्टिक सर्जन ही ट्रीटमेंट देतात आणि चेहऱ्याची सर्जरी ही साधारण 1 किंवा 2 सेटिंग्समध्ये ही सर्जरी होऊ शकते, पण दातांची ट्रीटमेंट होण्यासाठी साधारण 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो। तर कधीकधी ही ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे दातांची ट्रीटमेंट पहिले सुरू करून मग जबड्याची सर्जरी केली जाते किंवा जबड्याची सर्जरी पहिले करून त्यानंतर दातांची ट्रीटमेंट केली जाते। तर अशा विविध प्रकारच्या ट्रीटमेंटमुळे या सर्व कंडिशन्स ट्रीटेबल आहेत आणि यांची ट्रीटमेंट करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या प्लास्टिक सर्जनला नक्की भेटा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबद्दल माहिती सोबत। नमस्कार।